पण पाणीचा एवढा वेग आहे ना, पूर्ण वाहून जातो साईडला. चल टाकुडी. अरे मग आता पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ. गुड मॉर्निंग फ्रॉम सह्याद्री. आज मस्त असं वातावरणामध्ये आम्ही सह्याद्रीमध्ये एंटर केलेलं आहे आणि आम्ही चाललोय ताम्हिणी घाटामध्ये. ॲक्च्युली ताम्हिणी घाट म्हटलं की पूर्ण असं सह्याद्रीचं भांडारच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि आज मी चाललोय माझ्या बायकोसोबत मस्त असं फिरायला. आज सॅटर्डे, शनिवार रविवार मस्त इथं स्टे करायचा पण प्लॅन आहे आमचा. तर ताम्हिणी घाटमध्ये आल्यावरती मला ॲक्च्युली 6 प्लेस माहिती आहेत. तर त्याच्यामध्ये अंदरवन ट्रेक, कुंडलिका व्हॅली, देवकुंड, तो जो एक सिक्रेट प्लेस आहे जो की ताम्हिणी घाटामध्ये व्हायरल होते सध्या आपल्या इंस्टावरती, फेसबुकवरती, आणि 5वी प्लेस कैलासगड आणि प्लस व्हॅली, अशा 6 प्लेस आहेत. तर त्याच्यामध्ये मी 3 प्लेस व्हिजिट केले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अजून 3 प्लेस व्हिजिट करायचे. तर आम्ही आज चाललोय जी की एक सिक्रेट प्लेस आहे, म्हणजे जी की व्हायरल होती सध्या. आपण तिथे जाऊन बघणार. ॲक्च्युली मलाही त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, पण बघूयात आपण जाऊन. आणि आत्ता थोडंसं ऊन पडलेलं आहे, एकदम भारी वाटतंय. साईडला धुकं आहे, पाठीमागे पाणी आहे. चला, भरपूर टाइमपास केला आपण या लोकेशनवरती. इथे फोटोज वगैरे क्लिक केलेत आपण आणि आता इथून निघूयात पुढे. तर कसं ॲक्च्युली माहिती आहे का, आपण सह्याद्रीमध्ये आलो ना तर जागोजागी आपल्याला इथं थांबावं असं वाटतं, फोटोशूट करावं असं वाटतं. आहेच आपलं इतका भारी सह्याद्री राव, काय करायचं त्याला. भारी आहे ना इकडे, या साईडला असं पाणी आहे ना, मस्त आहे ह्याच्या आतमध्ये. हो, ज्या लोकेशनवरती जायचं आहे आपल्याला, त्या लोकेशनवरती जायला भरपूर वेळ लागतो आपल्याला, कारण की मधले छोटे छोटेसे पॉईंट्स आपण कव्हर करतो. इथं पाण्याचं एकदम असं छोटंसं झरा आपल्याला बघायला भेटतं. इथे चालले थोडंसं आतमध्ये, छोटे छोटे मासे दिसतात आतमध्ये. जाऊयात आपण आतमध्ये, बघूयात. गोप्रो थोडासा आतमध्ये टाकतो. त्या साईडला आहे. पडायचे चान्सेस जास्त आहे तिथे. रस्ता जाम खराब आहे, मध्ये मध्ये पॅच थोडासा एकदम असा खराब वाटते. आणि बाकी रस्ता चांगला आहे, पण थोडे थोडे असे पॅच बघून असं वाटतं की रस्त्याची जाम वाट लागलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ताम्हिणी घाट तर माहितीच असेल. ताम्हिणी घाट उतरून खाली आल्यावरती MIDC लागते. तर MIDCला न जाता आपल्या सरळ रस्ता जायचं आहे. सरळ रस्त्याने इकडे यायचं आहे. तर देवकुंडला जो रस्ता जातो त्या रस्त्याने. तर देवकुंडला जातानाच एक छोटं गाव लागतं, ज्या गावाचं नाव आहे विला गाव. तर या विला गावमध्ये एक राईट रोड गेलेला आहे, आतमध्ये रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याने आपण विचारलं इथं तरी पण आपल्याला सांगतील इथे. तर राईटने आपल्याला सरळ जायचं आहे. तर हा जो रस्ता आहे या साईडने आपल्याला जायचं आहे द सिक्रेट प्लेस जवळ. तर आपण तिथेच आपला एक ओळखीचा मित्र आहे, तर इथे कॉन्टॅक्ट केला होता आम्ही सकाळीच.
तर भेटूया आपण त्याला तिथे गेल्यावरती. काका बेडगाव कुठे? ओके ओके चला धन्यवाद. जो सिक्रेट वॉटरफॉल प्लेस आहे तर ती आहे बेडगाव गावामध्ये. तर हा बेडगावला जाणारा रस्ता आहे. या साईडला पूर्ण असं हिरवं हिरवं आणि शेतीमध्ये पूर्ण आपल्याला भात दिसतोय, तांदूळ दिसतोय. इकडच्या साईडला जर बघितलं तर एवढे भारी भारी डोंगर आहेत, एवढे भारी माउंटन्स दिसत आहेत, त्याच्यावरती वॉटरफॉल. रस्ता बघू शकता तुम्ही, थोडंसं आपल्याला आतमध्ये जायचं फक्त आणि थोडासा कच्चा रस्ता आहे या साईडला. फायनली बेडगावमध्ये पोचलो आहे आणि बेडगावमध्येच आपला कल्पेश भेटलेला आहे. आपण सकाळी कॉन्टॅक्ट केला होता यालाच. तर ह्याला सगळं या प्लेसबद्दल सगळं माहिती आहे, याच्याशीच कॉन्टॅक्ट करून आपण इथं आलेलो आहे. आणि इथे एक सुंदर गावामध्ये घर आहे त्याचं. आत्ता आपण ट्रेक चालू करतोय. साधारण किती वेळ लागतो कल्पेश जायला आपल्याला? एक 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक आहे. अच्छा, इझी ट्रेक आहे, एवढा काय हार्ड नाही आहे. येस, 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक, इझी ट्रेक आहे. चाललोय आपण. थोडा पाऊस येतोय, आजूबाजूला पूर्ण सह्याद्री. भारी वाटते, काय भारी लोकेशन आहे. पण आता जायलाच असं भारी वाटायला लागले म्हटल्यावरती प्लेस बघायला जाम मजा येणार आहे आपल्याला असं. नक्कीच. विळा बेडगाव गावापासून 10 ते 15 मिनिटे अंतरावर हा निसर्गरम्य असा इंस्टाग्राम, यूट्यूबवर गाजलेला सिक्रेट वॉटरफॉल. गावातून जाताना निसर्गात लपलेला हा तोच धबधबा. खरं याचं रूप आता आपण जवळून पाहूयात. चल ना. नाही त्या साईडनी चल ना, तिकडे आहे ना रस्ता व्यवस्थित. या चिखलातनं जायचं कोणी सांगितलं? तर फायनली आपण लोकेशनवरती पोहोचलोय. 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त. हे जे बघू शकता हे लोकेशन आहे. आणि इथे कल्पेश आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे आपल्याला. तर इथे एक देवस्थान पण म्हटलं जातं. ॲक्च्युली हे कुठलं देवस्थान येतं कल्पेश? 7 देवींचं स्थान आहे. 7 असरा असं ते स्थान आहे देवींचं. एक या ठिकाणी समोर तिथे बोर्ड लावलेत प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी देवस्थान आहे ना त्या ठिकाणी आपण बोर्ड लावले, बॅनर लावले. आणि इथे एक स्थान आहे तिथे जो बोर्ड लावला आहे आणि ती मुलं वरती लोक उभे आहेत. अच्छा, इकडे एक स्थान आहे देवीचं. बरोबर. म्हणजे हे प्रॉपर असं देवस्थान आहे म्हणून आपण तिथे चप्पल वगैरे काढतो आणि इथे आपल्याला व्हिजिट करायला भेटतं आपल्याला इथे. तर आपण जाऊयात आता तिथे. पाऊस पण आलाय बघू शकता तुम्ही, एकदम जोरात पाऊस चालू आहे. चल वरती चल. इथून थोडासा अवघड पॅच आहे. इथून वरती जायचं आपल्याला या साईडनी. आणि वरती गेल्यावरती आपल्याला त्या पॉईंटवरती पोहोचणार आपण. आणि तिथून आपल्याला घ्यायचं जम्प. तिथे रोप पण टाकलेले, आपल्या रोपच्या मदतीने आपण वरती जाऊ शकतो इथून. पाणीचा फ्लो खूप जास्त आहे.
या साईडला इथे खाली छोटासा दगड आहे, इथे थांबलोय मी इथे साईड पकडून, पण पाणीचा एवढा वेग आहे ना पूर्ण वाहून जातोय साईडला. बघू शकता तुम्ही. हो डायरेक्ट खाली. उलटाच येणार तू. आगे का फ्लो ज्यादा है. आता आपण त्या पॉईंटच्या तिथून थोडंसं वरती आलेलो आहे आणि कल्पेश आपल्याला माहिती सांगतो इथे पाण्याचा जास्त फ्लो येते आणि इथे डीप एकदम असा डीप खड्डा येते आणि इथे थोडंसं रिस्की पण आहे खूप. या साईडला शेती पण आहे का म्हणजे लोकांची? हो आहे ना, शेती करतात, भात शेती आहे. अच्छा, भात शेती म्हणजे या परिसरात होते का या साईडला? या साईडला म्हणजे खाली नाही, आपण खाली नव्हे चालून केला आपण 10 मिनिट. बरोबर. शेजारीची शेती वगैरे होती, भात शेती वगैरे करतात लोक. बरोबर. आणि हा पूर्ण या साईडचा तामिनी घाट या साईड. हा तामिनी घाट, हा पूर्ण जो डोंगर दिसतो तिथून आपल्याला तामिनी घाटचा रस्ता, पुण्याला जायचा रस्ता. जबरदस्त व्ह्यू आहे, एकदम भारी. तामिनी घाटामधला सिक्रेट वॉटरफॉल फायनली आम्ही एक्सप्लोर केलेला आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. तुला कसा वाटला? 2 जंप काढल्या मॅडमने, 2 जंप. हो, मला पहिल्यांदा खूप मी घाबरले होते, पण सेकंड टाइम मी ठरवलं मी करणार, लेकिन खूप मजा आली. एकदम जबरदस्त वाटतं बघितल्यावर, लेकिन एवढं काही. आणि पाण्याचा फ्लो जास्त आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी ना आता बंद करून टाकलं या साईडचं. त्याच्यामुळे थोडंसं वरती आलोय आम्ही आणि इथून आपण जाणार आहे थोडंसं खाली. आता इथून कल्पेश आपल्याला भरपूर गाईड करतो या साईडचं, म्हणजे इकडे लोक काय काय शेती करतात किंवा या साईडला कुठली प्लेस आहे, तामिनी घाट. आणि आता आपण इथून चाललोय खाली. आम्ही थोडंसं वरती गेलो होतो त्या साईडला आणि तिकडनं एक्सप्लोर करून खाली येता बघतोय तर पाण्याचा एवढा जास्त फ्लो वाढला आहे, म्हणजे ती जी टनेल होती, छोटीशी गुफा होती, तिथनं आपण पाण्यातनं बाहेर येत होतो, ती पूर्ण बंद झाली आहे. आणि पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही या साईडला. पाणी गढूळ झालं आहे, म्हणजे पाण्याचा वर जास्त फ्लो वाढला आहे आणि पाऊस चालू आहे कंटिन्यू. सिक्रेट हिडन वॉटरफॉल आता तुम्ही बघितलाच असेल. आणि मी ज्या गावात आलोय ते विळे बेडगाव आहे. कुठलं आहे? विळे बेडगाव. विळे बेडगाव. तर कल्पेशने आपल्याला चांगली मदत केली, त्याबद्दल खूप धन्यवाद. कल्पेश याच गावामधला रहिवासी आहे. इथं आत्ता आम्ही घरामध्ये थोडे कपडे वगैरे चेंज केलेत आणि आत्ता थोडंसं ऊन पडले, छान वाटतं. तर बाकी मला सांगायचं आहे की हा जो सिक्रेट हिडन वॉटरफॉल जो आहे की आत्ता भरपूर व्हायरल झाला आहे ना, म्हणजे इंस्टाग्रामवरून, यूट्यूबवर भरपूर व्हायरल झाला. बरोबर. सध्या मी यूट्यूबला बघत होतो की भरपूर असा व्हायरल चाललेला आहे. म्हटलं एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि कल्पेशने पण मला एकदा कॉन्टॅक्ट केला होता की दादा या नक्कीच व्हिजिट करा. तर इथे आलेलो आहे आपण आणि खरंच खूप भारी अनुभव होता. एक्सपिरियन्स वगैरे मस्त आला मला. उड्या वगैरे टाकायला तर मजा आली. तुम्ही गावकरी पोरं म्हणलं तर जास्त मजा करत. आम्ही मे मध्ये तिकडेच असतो पोहायला, घरी आंघोळी कोणच करत नाही. बरोबर. पोहायला नदीवरतीच असतात. तर अजून आम्ही भरपूर वेळ थांबणार होतो तिथे, पण पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे आम्ही रिटर्न आलेलो आहे. तर हे विळे बेडगाव, बरोबर नाव लक्षात येत नाही जास्त करून गावाचं. तर देवकुंडला जाताना जे विळे बेडगाव गाव लागतं, त्या गावामध्येच हा सिक्रेट हिडन वॉटरफॉल आहे. जर तुम्ही कधी आले इथे, कधी व्हिजिट केलं तुम्ही या साईडला, तर नक्कीच हा म्हणजे जो प्लेस आहे खूप सुंदर आहे, असा अनुभव घेण्यासारखा आहे. आणि नक्कीच तुम्ही या साईडला आले तर कल्पेशला नक्कीच भेटा तुम्ही. आणि मी त्याचा नंबर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आणि आपल्या स्क्रीनवरती टाकेल. नक्कीच त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येण्याच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की बाबा ॲक्च्युली काय म्हणजे आता सध्या पाऊस आहे किंवा चालू आहे, बंद आहे, ह्याही गोष्टी तुम्हाला समजतील. त्याच्यामुळे तुम्ही एकदा कॉल करून नक्कीच त्याला भेटू शकता. तर खूप खूप धन्यवाद तुझं. भेटूया नक्कीच. आणि तुम्ही या कधी पुण्याला आले तर कधी आम्ही पुणे फिरू तुम्हाला. चालतंय. चला, ओके, धन्यवाद.
तो खरं प्रियाला बघायचा होता. तर कसा वाटला अनुभव, एक्सपिरियन्स कसा होता तुझा? खूप छान होता, म्हणजे अनएक्सपेक्टेड होता ॲक्च्युली. भारी. पण भारी होता. आजचा ट्रेक पण एकदम छोटासा होता, पण अनुभव मस्त वाटला. तर फायनली आता आम्ही या गावात निघतोय. आता सिक्रेट वॉटरफॉल आम्ही पूर्ण एक्सप्लोर करून पूर्ण तुम्हाला डिटेल्स पण समजले असतील, माहिती पण तुम्हाला समजेल कुठून कसं यायचं आहे. तर आपण आता फायनली इथून निघत आहोत आणि आता 4 वाजले आहेत दुपारचे. आता पण अजून पण आमचा काहीतरी एक प्लॅन आहे की इथे थांबायचा, म्हणजे स्टे करायचा तामिनीमध्ये आणि पुढं उद्या परत एखादा एक्सप्लोर करायचं प्लॅन चालू आहे. पण बघूया पुढं अजून काय होतं. तर सो आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हेल्पफुल असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच अशा पुढच्या भन्नाट व्लॉगमध्ये.